हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. अभिप्राय बुटीक मध्ये आपलं स्वागत आहे. ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या डिझाईनचे ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग मी शिकवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही अडत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मेसेज करू शकता. तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे स्कर्टचं कटिंग, त्याचं ड्राफ्टिंग कसं होतं, त्याचा पेपर कटिंग कसं होतं. त्यानंतर त्याचं आम्ही जे स्कर्ट बनवतोय कळीचा स्कर्ट आहे, त्या स्कर्ट साठी मी वेगवेगळे फॅब्रिक्स यूज करत आहे. पेपर कटिंग वरती मी तुम्हाला कळी कशी कट करायची ते शिकवणार आहे. त्यासाठी आपण पेपर कटिंग तर आहे आणि हे फॅब्रिक्स आहे. हे आहे अस्तर, हे बटर क्रेप आहे. बटर क्रेपचं अस्तर मी 3 मीटर घेतलेलं आहे, कारण की ह्याचं कटिंग अम्ब्रेला मध्ये होतं. अस्तरला आपल्याला पेपर कटिंग करायची गरज नाही आहे. ते आपण डायरेक्टली अम्ब्रेला कटिंग कसं असतं ते मी तुम्हाला दाखवेन. आणि मी हे 3 फॅब्रिक यूज केले आहेत. 2 व्हाईट फॅब्रिक आहेत आणि एक ब्ल्यू कलरचं फॅब्रिक आहे. हे तिन्ही फॅब्रिक जे आहेत हे कुर्ताचे फॅब्रिक्स आहेत. यावरती डिझाईन्स आहे. मी ते तुम्हाला फक्त एकदा दाखवते. हे असे कुर्त्याचे फॅब्रिक आहे. तर ह्या कुर्त्याच्या फॅब्रिक मधून ह्याचा आपण कसा यूज करून आपण ह्याचे कसे कळीचा स्कर्ट बनवू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हा मी पेपर घेतला आहे. लेंथ आहे 38.5 इंचेस. तर 38.5 इंचेसचा मी पेपर कट करून घेते आहे. आपण ह्याच्यात इथे 38.5 घेतो आहे, कारण की 1 इंचेसचा आपण बेल्ट लावणार आहोत. 1.5 इंचचा बेल्ट आपण तिथे अटॅच करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण खाली जर आपण त्याच्यामध्ये जर एखादी बॉर्डर अटॅच करणार असेल तर आपण त्याला तिकडनं तेवढं मायनस करायचं असतं. पण मी सध्या तरी यातून काही इंचेस कट वगैरे करत नाही आहात, कारण की आम्ही पूर्ण स्कर्ट जो आहे तो कळीचा बनवत आहे आणि आम्ही फक्त खाली 1 इंचाची बॉर्डर लावणार आहोत त्याला. तर मी तुम्हाला दाखवते. 38.5 इंचचा मी पूर्ण पेपर घेतला आहे. हा पेपर जो आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे, कारण आपल्याला कळी फोल्ड मध्ये कट करायची आहे. दिसतं आता? 38.5 इंचचं जे आपलं मार्जिन आहे, 38.5 इंच जे आपलं लेंथ आहे तिथे आपण एकदा मार्किंग करून घेऊया. इथे मी स्ट्रेट लाईन आखली आहे. थर्टी एट अँड हाफ. आता तुमची वेस्ट जी आहे त्या वेस्ट मधून तुम्हाला जितक्या कळ्या हव्या आहेत, कसं 8-16 कळीचा स्कर्ट असतो, 24 कळींचा असतो, तुमच्या अकॉर्डिंग तुमच्याकडे जसं मटेरियल अवेलेबल आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही कळ्या कमी जास्त करू शकता. तर माझ्या मटेरियल प्रमाणे मला 14 कळ्यांचा करायचा आहे, कारण की मी ते त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स ऍड करणार आहे. त्यामुळे मला 14 कळ्यांचा करायचा असल्यामुळे मी वेस्ट डिवाइड बाय 14 करणार आहे. 33 डिवाइड बाय 14. तर माझी कळी, एक कळी आहे ती 2.3 इंचाची आहे. 2.3 इंचाचा हाफ येतो 1.1. 1.1 मी इथे घेतलं. हाफ इंच आपण मार्जिन घेणार आहोत एक्स्ट्रा, कारण की प्रत्येक हाफ इंच जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जी वेस्ट आहे ती प्रॉपर मिळेल. खालचा जो घेर आहे तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, जर तुम्हाला जास्त घेर हवे असेल तर तुम्ही जास्त इंचेस वाढवून घेऊ शकता, कमी घेर हवे असेल तर कमी घेऊ शकता. मी तो घेत आहे 7 इंचेसचा आणि हाफ इंचचं. आता ह्याला मी स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे. हे मी कटिंग केलेलं आहे. आता कधी पण आपण जेव्हा कळी कटिंग करतो ही
ही जेव्हा कळी कटिंग करतो ती आपण फोल्ड मध्ये करतो. फोल्ड मध्ये केल्यामुळे काय होतं की तुमचा जो मिडल आहे तो स्ट्रेट येतो आणि तुमचे जे दोन्ही साइड्स आहेत ते क्रॉस येतात. तुम्हाला दिसत असेल तर त्यामुळे तुम्हाला जो मिडलचा जो लेंथ आहे त्याच अकॉर्डिंग तुमच्या साइड्सची लेंथ आली पाहिजे. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा मेजर टेपने तुमचं जे मिडल आहे 38.5 तर तुम्हाला ह्या क्रॉस मध्ये सुद्धा 38.5 च क्रॉस करायचं आहे. तर तुमचं थोडंसं तुम्हाला इथून खालून शेप द्यायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही ह्या कळ्या जॉईन करणार जर तुम्ही हे कटिंग नाही केलं तर तुमची कळी वर खाली होऊ शकते. मी इतकंच कट केलं आहे, जास्त कट करायचं नाही. जास्त कट केला तरी तो वर खाली होणार आणि नाही कट केलं तरी ते वर खाली होणार. त्यामुळे तुम्ही ते नीट बघून कट करू शकता. आता आपण हे जे पेपर कटिंग आहे ते मी फॅब्रिक वरती कटिंग करून घेते. तर हा कुर्तीचा मटेरियल असल्यामुळे ह्याच्यावरती नेक आणि ही जी मध्ये डिझाईन आहे तर मला हे मध्ये स्कर्ट मध्ये मी ब्लू आणि व्हाईट मला मध्ये फक्त जे वर्क माझ्या 2 कळ्या झालेल्या आहेत कटिंग करून, ज्याच्यामध्ये वरती नेक पीसच्या खाली जी बॉर्डर होती त्याचा आपण कटिंग केलंय. आता हे जे आहे हे त्यांनी पॅन्ट साठी दिलं होतं. पॅन्टच्या खाली जे बॉर्डर असते ना थोडंसं आहे तर त्याची सुद्धा आपण एक कळी कटिंग करून थोडंसं त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपला हा स्कर्टचा फक्त ही पुढची साइड आहे. बॅक साइड जी आहे तिथे सुद्धा व्हाईट आणि ब्ल्यूच कॉम्बिनेशन आहे पण ते कम्प्लिटली प्लेन आहे. त्याच्या कळ्यांचं सुद्धा कटिंग आपलं झालेलं आहे. ते मी आता तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओ मध्येच दाखवेन. अशा स्टिच करून हा स्कर्ट कसा दिसतोय त्याचा फायनल लुक कसा येतोय त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.